जब हवा चलती है हम्म, तो कचरा भी उड़ता है, लेकिन जब हवा विपरीत चलती है तो वही उड़ पाता है जिसकी पंखों में ताकद है. बिझनेस एक अशी गोष्ट आहे ना, तुम्ही एका पर्टिक्युलर काळापर्यंत त्यात जर तुम्ही कन्सिस्टंटली काम करत राहिलात, तर तुमची पर्सनल ड्रीम्स जी असतात हम्म, ही फुलफिल होतात. उद्योजकतेमध्ये असताना अ, उद्योजकता इज ऑल अबाउट ग्रीड. उद्योजकता इज ऑल अबाउट मेकिंग लॉट ऑफ मनी. उद्योजकता इज ऑल अबाउट वर्शिपिंग वेल्थ. हम्म, एवढाच लिमिटेड विचार केला जातो. हम्म, आणि जेव्हा तुम्ही हा लिमिटेड विचार करता त्यावेळेला तुम्ही स्वतःच तुमच्या बिझनेसला लिमिटेड करत असता, की उद्योजक म्हणून ना खरा म्हणजे मी एकटा असतो. हम्म, अनेक गोष्टी स्वतःच्या बायकोलाही सांगता येत नाहीत उद्योजक म्हणून. हम्म, प्रथम ज्ञानम तत प्रयुक्ती. हम्म. पहिलं ज्ञान आणि त्याच्यानंतर मग मोटिवेशन. नमस्कार. विनर्स टॉक शोच्या या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत. एखाद्याला आशीर्वाद द्यायचा असेल तर आपण म्हणतो शतायुषी भव. पण एखादा लघु उद्योजक आहे किंवा मध्यम श्रेणीचा उद्योजक आहे, तर त्याला काय बरं आधी आशीर्वाद द्यावा? त्याला आशीर्वाद योग्य असेल शतकोटी शतायुषी भव. म्हणजेच त्याचा बिझनेस जो आहे तो 100 कोटीचा तरी किमान व्हावा आणि तो बिझनेस सुद्धा त्याच्यासारखाच 100 वर्ष टिकावा. एखादा बिझनेस किती सस्टेन होतो हे फार महत्वाचं असतं. आणि जर आपण भारतभरातली उद्योग व्यवस्था बघितली तर अनेक असे मोठे उद्योग आहेत, ते अनेक घराण्यांमध्ये अनेक पिढ्या टिकून राहिलेले आपल्याला दिसतात. पण जेव्हा आपण लघु उद्योगांकडे किंवा मध्यम दर्जाच्या उद्योगांकडे बघतो, तेव्हा हे उद्योग एका माणसाबरोबर सुरू होतात आणि त्याच्याच बरोबर ते संपतात, असं अनेकदा बघायला मिळतं. असं का बरं होत असावं आणि असं होऊ नये म्हणून काय करता येऊ शकतं? एक अशी अग्रगण्य संस्था आहे, मी सल्लागार संस्था असं म्हणेन किंवा अधिक छान शब्द वापरायचा तर एक कंपॅनियन संस्था आहे, की जी अनेक उद्योगांची सल्लागार म्हणून काम करते. आणि ट्रान्सगनायझेशन हे त्याचं नाव आहे, ज्यामध्ये दोन महत्वाचे शब्द आहेत, ट्रान्सफॉर्म आणि ऑर्गनायझेशन. एखादा उद्योग ही जी ऑर्गनायझेशन आहे तिच्यामध्ये योग्य परिवर्तन, योग्य ती ट्रान्सफॉर्मेशन कशी आणायची यासाठी ही संस्था काम करते. आणि एक दोन नव्हे तर 460 उद्योगांबरोबर आणि हजारो व्यक्तींबरोबर या संस्थेने काम केलेलं आहे. या संस्थेचे को फाउंडर कुंदन गुरव सर आज आपल्या बरोबर आहेत. सर, कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. नमस्कार. थँक्यू. आता मी जे म्हटलं की उद्योजकांसाठी टिकून राहणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि खास करून जेव्हा तुम्ही स्मॉल स्केल किंवा मीडियम स्केल उद्योजक असता, ऑन्टरप्रिनर्स असता, तर यासाठी तुम्ही जे काम करत आहात त्याचे विविध कंगोरे आहेत, ते जाणून घ्यायला आवडतीलच. पण आता एखादा उद्योग जेव्हा टिकतो तर तो टिकण्यामागचं काय मुख्य कारण असतं? एक नटशेल मध्ये सांगायचं तर काय सांगा? एखादा उद्योग जर जास्त काळ टिकायचा असेल तर त्याला मार्केटशी रेलेव्हंट राहणं गरजेचं आहे. ओके. आणि तो रेलेव्हन्स जितका काळ टिकवून ठेवू शकेल तितका काळ तो मार्केटमध्ये सस्टेन होतो. ओके. आणि हा रेलेव्हन्स जर टिकवायचा असेल तर केपेबिलिटीज, कंपनीच्या ऑर्गनायझेशनल केपेबिलिटीजवर काम करणं गरजेचं आहे. असं म्हटलं जातं की एनी ग्रोथ इन दी ॲब्सेन्स ऑफ केपेबिलिटी विल ऑलवेज बिकम अ लायबिलिटी. जर तुम्ही तुमच्या क्षमतांवर, तुमच्या स्किल्सवर काम केलेलं नसेल आणि त्या परिस्थितीत जर तुम्हाला ग्रोथ बाय चान्स मिळाली, तर मग ती ग्रोथ सुद्धा लायबिलिटी बनते. म्हणजे या फील्डमध्ये मी जेव्हा आलो तेव्हा माझ्या गुरुजींनी मला एक वाक्य सांगितलेलं, की कुंदन, जब जब हवा चलती है तो कचरा भी उड़ता है, लेकिन जब हवा विपरीत चलती है तो वही उड़ पाता है जिसकी पंखों में ताकद है. वा. सो ॲज अ ऑर्गनायझेशन स्वतःच्या पंखांमध्ये ताकद निर्माण करणं, जेणेकरून मार्केटची हवा कशीही असो, मी उडू शकेन किंवा मी जी ग्रोथ अचीव केली आहे तिला सस्टेन करू शकेन. बरोबर. सो जास्त काळ पर्यंत टिकण्याचा जे मंत्र आहे, दॅट इज कीपिंग युअर रेलेव्हन्स टू द मार्केट. मार्केटला रेलेव्हंट राहणं. आणि मार्केटला रेलेव्हंट राहायचं असेल तर मार्केट ज्या पद्धतीने बदलते तसं ऑर्गनायझेशनमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करत ऑर्गनायझेशनच्या केपेबिलिटीजला बिल्ड करणं. अँड दॅट कॅन हेल्प यू टू सस्टेन. कारण मी जेव्हा एखादा उद्योग सुरू करते तेव्हा माझ्यासमोर जे ध्येय असतं ते बरेचदा मी स्थिर होणं, माझं पुढचं भविष्य उत्तम होणं, माझ्या स्वप्नातली गाडी, स्वप्नातलं घर मला घेता येणं,
माझ्या कुटुंबाच्या ज्या काही गरजा आहेत, मुलांचं शिक्षण असेल, ही सगळी स्वप्न घेऊन मी कुठेतरी माझ्या स्टार्टअपला किंवा माझ्या उद्योगाला सुरुवात करत असते. पण अनेकदा असं होतं का, की ही स्वप्न पूर्ण झाल्यानंतर कदाचित एक स्टॅग्नेशन येऊ शकतं का? ऍब्सोल्युटली. कदाचित ज्या कारणामुळे मी सुरू करतो हं. ते कारण जेव्हा अचीव होतो, बिझनेस एक अशी गोष्ट आहे ना, तुम्ही एका पर्टिक्युलर काळापर्यंत त्यात जर तुम्ही कन्सिस्टंटली काम करत राहिला तर तुमची पर्सनल ड्रीम्स जी असतात हं. ही फुलफिल होतात. मग त्याच्यामध्ये अ, स्वतःची सिक्युरिटी असेल, फॅमिलीची सिक्युरिटी असेल, पुढच्या पिढीसाठीच थोडंफार काहीतरी जमा करून ठेवणं असेल, या गोष्टी होतात. पण एकदा ह्या सगळ्या गोष्टी अचीव झाल्या आणि मग त्याच्या पुढचं गोल काय आहे हं. किंवा त्याच्या पुढचं कोणतं शिखर मला गाठायचंय, ते शिखर आतून दिसण्यासाठी ह्या पर्सनल ज्या गरजा आहेत त्याच्या बियॉन्ड काहीतरी असणं गरजेचं आहे. हं. आणि ज्याला ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आपण म्हणतो हॅव्हिंग अ कॉस्मिक पर्पज बिहाइंड युअर बिझनेस. हं. आय ॲब्सोल्युटली ॲग्री विथ दिस की बरीचशी सुरुवात ही पर्सनल गरजांमधून होत असते. कधी कधी पॅशन मधून होते, डिझायर्स मधून होते. no? पण जर मी उद्योगात आल्यानंतर फक्त माझ्या पर्सनल डिझायर्स किंवा माझे पर्सनल पॅशन्स याच्या पर्यंतच जर माझा उद्योग लिमिटेड ठेवला तर त्याला 100% स्टॅग्नन्सी येणार. हं. आणि ही जर स्टॅग्नन्सी ब्रेक करायची झाली तर सुरुवातीचा एक काळ ज्यामध्ये मी माझ्या पर्सनल गरजांसाठी बिझनेस करतो आहे, त्यानंतर मला माझ्या पलीकडे जाऊन विचार करणं गरजेचं आहे हं. हं. की मी जे काही कार्य करतोय, मी जो काही बिझनेस करतोय, त्यातून हाऊ आय एम मेकिंग दिस वर्ल्ड अ बेटर प्लेस. हं. बऱ्याच वेळेला उद्योजकतेमध्ये असताना उद्योजकता इज ऑल अबाउट ग्रीड, उद्योजकता इज ऑल अबाउट मेकिंग लॉट ऑफ मनी, उद्योजकता इज ऑल अबाउट वर्शिपिंग वेल्थ. हं. एवढाच लिमिटेड विचार केला जातो. हं. आणि जेव्हा तुम्ही हा लिमिटेड विचार करता त्यावेळेला तुम्ही स्वतःच तुमच्या बिझनेसला लिमिटेड करत असता. पण ज्या वेळेला तुम्ही त्याच्या बियॉन्ड जाता आणि एकंदर माझ्या कार्यातून मी हे जग आणखीन सुंदर, आणखीन चांगलं हं. आणि सगळ्यांना को एक्झिस्ट करण्यासाठी कसं बनवतोय, याच्यावर ज्यावेळेला विचार केला जातो त्यावेळेला मग तुम्ही एक अशी इन्स्टिट्यूशन उभी करत असता जी तुमच्या पलीकडे जाते. हं. हं. कारण की आता ती इन्स्टिट्यूशन तुमच्या गरजांसाठी काम करत नाहीये, तर ती एकंदर जगाच्या गरजांसाठी काम करते. Right. आपल्याला जर उदाहरण घ्यायचं झालं तर भारतातलंच आपण उदाहरण घेऊ. अमूल, द टेस्ट ऑफ इंडिया. हं. नो, आपल्या सगळ्यांच्या घरात एक ना एक प्रॉडक्ट तरी या कंपनीचं येत आहे. आणि वेदर यू आर कन्झ्युमिंग अमूल और नॉट, यू आर प्राऊड ऑफ अमूल बिकॉज हं. इंडियन कंपनी, इंडियन ब्रँड जो ग्लोबल स्टॅचरला गेलेला आहे. हं. पण यांच्या सुरुवातीकडे जर आपण पाहिलं ना की ही सुरू कशी झाली होती, हं. तर इंडिपेंडन्सच्या आधी ब्रिटिश काळामध्ये बॉम्बे गव्हर्नमेंट होतं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटने पॉल्सन डेअरी बरोबर संगनमत करून काही असे नियम काढले की जो कोणी डेअरी फार्मर आहे ते दूध फक्त पॉल्सन डेअरीला देणार. हं. आणि मग तिथे डेअरी फार्मर्सचं डेअरी फार्मर्सवर अन्याय व्हायला लागला. पॉल्सन ठरवेल त्याच पैशाला ते दूध हं. विकावं लागत होतं. आणि मग गुजरातमध्ये खेडा डिस्ट्रिक्टमध्ये या गोष्टीवर चळवळ सुरू झाली किंवा या गोष्टीवर वाच्यता व्हायला सुरुवात झाली. आणि तिथले काही फार्मर्स जे आहेत ते सरदार वल्लभभाई पटेलांकडे गेले आणि पटेल म्हटले की जर तुमची रिस्क घ्यायची तयारी असेल तर मी तुमची यामध्ये मदत करेन. हं. आणि त्रिभुवनदास पटेल यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेचे आपले जे स्वातंत्र्य सैनिक होते यांच्या मदतीने टू प्रोव्हाइड फेअर ट्रेड प्रॅक्टिस हं. फॉर डेअरी फार्मर्स ह्या विचाराने अमूल सुरुवात झाली. हं. सो ह्या पूर्ण चळवळीच्या मागे किंवा अमूल आज एक एवढं मोठं ब्रँड होण्यामागे कुठे ना कुठेतरी तो विचार आहे. बरोबर. फक्त एखादा गोल, एखादा डिझायर, एखादं ग्रीड नाहीये. हं.
तर त्याच्याही पलीकडे जाऊन डेअरी फार्मर्ससाठी काय करता येईल आणि या- आजही त्याच हेतूकडे त्यांचं पूर्ण आजही लक्ष आहे. आणि आजचा जो त्यांचा सक्सेस जो आहे हम्म. तो फक्त त्यांचा जो फोकस आहे त्यांच्या पर्पजवर, त्यांच्या वैचारिक बैठकीवर जो त्यांचा जी पकड आहे त्या पकडीमुळेच आज अमूल आहे. म्हणजे उद्योगाला फिलॉसॉफी गरजेची आहे, असं म्हणता येईल का? प्रत्येक उद्योगाच्या पायाशी ती जी वैचारिक बैठक जी आहे ती हम्म. खूप महत्वाची आहे. आता ज्या वेळेला आपण वैचारिक बैठकीबद्दल किंवा फिलॉसॉफी बद्दल बोलतो त्यावेळेला आणखीन एक गोष्ट आपल्या उद्योग क्षेत्रात, भारतीय उद्योग क्षेत्रात झाली आहे की हा विषय जेव्हा बोलला जातो त्यावेळेला लगेच विजन मिशन असं काहीतरी बोललं जातं. विजन मिशन महत्वाचं आहे, पण विजन म्हणजे तुम्ही लहान मुलाला जरी विचाराल की विजन म्हणजे काय, आता एखाद्या उद्योजकाला किंवा मोठ्या झालेल्या माणसाला विजन म्हणजे काय, तर तो तुम्हाला काहीतरी एक फिलॉसॉफिकल स्टेटमेंट देईल. पण तुम्ही लहान मुलाला विचारा विजन म्हणजे काय, त्याचं उत्तर असेल जे दिसतं ते विजन. राईट. विजन इज व्हॉट यू कॅन सी. मग तिथे फॅन्टसीला तिथे जागा वाव नाहीये, हा. वाव नाहीये. पण हा जो विजन किंवा मिशन आहे हे खरं म्हणजे तुमच्या उद्योगाचं फाउंडेशन आहे. पण या फाउंडेशन, कुठल्याही बिल्डिंगची फाउंडेशन ही एका सॉलिड स्ट्रॅटावर बांधली जाते. तुम्ही कुठेही जाऊन भुसभुशीत जमिनीवर तुम्ही फाउंडेशन बांधत नाही. बिल्डिंग बांधताना आधी एस्कवेशन केलं जातं. एस्कवेशन तोपर्यंत करतात जोपर्यंत एक सॉलिड स्ट्रॅटा, एक सॉलिड रॉक मिळत नाही, आणि मग त्या रॉक वरती तुम्ही फाउंडेशन टाकता. तसंच उद्योगामध्ये तुम्ही जेव्हा विजन मिशन किंवा तुम्ही गोल्स जेव्हा डिसाईड करता, त्या विजन मिशन आणि गोल्सच्या जरी तुम्ही त्याला फाउंडेशन म्हणत असाल तरी त्याच्या खाली एक सॉलिड रॉक असणं गरजेचं आहे. तो जो सॉलिड स्ट्रॅटा आहे ती आहे वैचारिक बैठक, तुमच्या बिझनेस मागचा विचार. कारण कसं आहे, व्यक्ती येतील आणि व्यक्ती जातील पण विचार मरत नसतात. त्यामुळे जो उद्योग सस्टेन करायचा असेल, उद्योग तुमच्या पलीकडे जायचा असेल, तर मग अशा वेळेला तो विचार त्या बिझनेसच्या फाउंडेशनच्याही खाली एक सॉलिड रॉक म्हणून बसणं गरजेचं आहे. सो ती वैचारिक बैठक, मग त्याला आपण फिलॉसॉफी म्हणू किंवा आपण साधा विचार म्हणू, हा त्या उद्योगांना गरजेचा आहे जे एक इन्स्टिट्यूशन बनण्याच्या मार्गावर चालणार आहे, जे एका व्यक्ती किंवा त्या फॅमिलीच्याही पलीकडे जाण्याचा विचार जे उद्योग करतात त्यांच्यासाठी नक्कीच फिलॉसॉफी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुमच्या संस्थेकडे येत असताना ट्रान्सगनायझेशन एक कंपॅनियनशिप देतं संस्थांना असं आपण म्हणता, तर याचा नेमका अर्थ काय होतो, याचं स्वरूप कसं? सी, माझा किंवा माझ्या पार्टनरचा बॅकग्राऊंड जर बघाल, सो वी आर इंजिनियर्स. ओके, इंजिनिअरिंग करून देन वी डिड आवर मॅनेजमेंट सायन्सची स्टडी केली, आणि त्यानंतर जेव्हा कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आम्ही काम करत होतो त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की जे स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस आहेत किंवा जे उद्योजक आहेत किंवा ज्यांना आपण ऑन्टरप्रेन्युअर्स म्हणू, यांच्यासाठी ना खूप मोठ्या प्रमाणावर काय करायला पाहिजे ज्याचं कॉन्टेंट खूप मोठ्या प्रमाणावर अवेलेबल आहे. मग ते एज्युकेशन संस्थांच्या म्हणजे मॅनेजमेंट संस्था शिकवणाऱ्या संस्था जिथे एक्झिक्युटिव्ह एज्युकेशन प्रोग्राम्स किंवा जनरल मॅनेजमेंट प्रोग्राम्स यांच्यासाठी असतात, हे खूप मोठ्या प्रमाणावर अवेलेबल आहेत. पण ही लोक ज्यावेळेला तिथे जातात त्यावेळेला त्यांना बऱ्याचशा केस स्टडीज शिकवल्या जातात, केस स्टडीज दिल्या जातात. हे जे काही त्यांना मिळतंय ना हे कॉन्टेंट आहे. ओके, हे कॉन्टेंट मी तिथे जे शिकलोय ते मी माझ्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हणजे माझ्या परिस्थितीमध्ये कसं अप्लाय करायचं हे मात्र कुठेही शिकवलं जात नाही. किंवा ज्यावेळेला ते कॉन्टेक्स्टमध्ये अप्लाय करायचं असतं ते एकदा शिकवून होत नाही, कारण की कॉन्टेक्स्ट हा बदलतोय. मी ज्यावेळेला बॅटल ग्राउंडवर आहे, ज्यावेळेला मी ग्राउंडवर काम करतोय, माझ्या समोरची परिस्थिती सारखी बदलते. मग ते मला फक्त नुसतं कॉन्टेंट मदतीला येणार नाही, तर ते कॉन्टेंट का बनवलं गेलेलं आहे. जसं आता तुम्ही अमूलची गोष्ट सांगितली, पण मी जर उद्योजक असेल तर ही गोष्ट मला काय सांगतेय किंवा माझ्या उद्योगाच्या बाबतीत मी ती कशी लागू करून घ्यायची हे कदाचित मला कळत नाही. अमूल
आत्ता आपण जे बोलतो आहोत किंवा आता आपला इंटरव्ह्यू पण जी लोक पाहणार आहेत, दे आर गोइंग टू कन्झ्युम कॉन्टेंट. पण या गोष्टीच्या मागचा बेसिक प्रिन्सिपल काय आहे आणि तो प्रिन्सिपल मी माझ्या परिस्थितीमध्ये कसा अप्लाय करायचा, हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते नॉलेज जे आहे ते अप्लाइड नॉलेज होऊ शकत नाही. आपण सगळेजण विविध माध्यमातून बऱ्याचशा फिलॉसॉफीज अक्वायर करत असतो, पण या सगळ्या अक्वायर्ड फिलॉसॉफीज आहेत. जोपर्यंत जेव्हा मी अप्लाय करतो ना, त्यावेळेला त्या फिलॉसॉफी माझ्या रिफाईंड फिलॉसॉफीज होतात. अक्वायर्ड फिलॉसॉफी काही कामाच्या नाहीये जोपर्यंत तुम्ही त्या फिलॉसॉफीजला रिफाईन करत नाही. आणि रिफाईनमेंटचा सगळ्यात चांगला मार्ग आहे त्याला ऍप्लिकेशन मध्ये टाका. कंपॅनियनशिप, आम्ही ज्यावेळेला म्हणतो की ट्रान्सफॉर्मेशन कंपॅनियनशिप देते, त्यावेळेला आम्ही कॉन्सेप्ट, कॉन्टेंट आणि ह्या कॉन्सेप्ट आणि कॉन्टेंटचं त्या कॉन्टेक्स्टमध्ये ऍप्लिकेशन, ह्या तिन्ही गोष्टींवर काम करतो. अगदी आपल्या सगळ्यांना रिलेट होईल असा मेटाफोर जर द्यायचा झाला तर जो रोल कृष्णाने अर्जुनाच्या लाईफमध्ये महाभारताच्या युद्धात प्ले केला, दॅट रोल इज कॉल्ड कंपॅनियन रोल. त्या रोलला आपण, त्या सारथीच्या रोलला आपण कंपॅनियनशिप म्हणू शकतो. तो फक्त केबिन मध्ये बसून ऍडवाइस देत नाहीये. सो ही इज विथ हिम ऑन द बॅटल ग्राउंड. ही इज नॉट, तो स्वतः हत्यार उचलत नाहीये, पण तो बॅटल ग्राउंड मध्ये आहे, बॅटल ग्राउंडची परिस्थिती बघतोय आणि कधी सूर्याला लपवायचा आणि कधी चाक जमिनीत रुतवायचं, ही जी ऍडवायझरी आहे किंवा त्या क्षणाला त्या तिथे कंपॅनियन म्हणून जो साधलेला संवाद आहे आणि त्या संवादातून त्या व्यक्तीला लक्षात येतं की मी आत्ता या क्षणाला काय करायला पाहिजे. आणि दॅट इज हाऊ कंपॅनियनशिप केम इन पिक्चर. सो कोच, मेंटॉर, ट्रेनर याच्याही पेक्षा एक वेगळा रोल आहे, अँड दॅट रोल इज कॉल्ड रोल ऑफ अ कंपॅनियन. उद्योजक म्हणून, आता आपला हा इंटरव्ह्यू अनेक उद्योजक ऐकत असतील तर त्यांच्या लक्षात येईल की उद्योजक म्हणून ना खरा म्हणजे मी एकटा असतो. अनेक गोष्टी स्वतःच्या बायकोलाही सांगता येत नाहीत उद्योजक म्हणून. आणि मग अशा वेळेला जर माझ्या आजूबाजूला कंपॅनियन नसेल तर माझी परिस्थिती ॲज अ उद्योजक खूप वल्नरेबल होते. आणि म्हणून प्रत्येक उद्योजकाला कोच, ट्रेनर, मेंटॉरची गरज असेलही, पण त्याहीपेक्षा जास्त एका कंपॅनियनची गरज आहे. मला याच संदर्भात सर हे विचारावं असं वाटतं की कधीतरी उद्योजक जो यशस्वी आहे, ज्याच्याकडे खूप अपॉर्च्युनिटीज आता आहेत, आता त्याचा खूप चांगला पॅच चालू आहे, अशा वेळेस तो गाफील राहण्याची शक्यता असते का? खूप जास्त. म्हणजे आता तुम्ही ऍज अ इंटरव्ह्युअर हा प्रश्न विचारताय, पण मला कुठेतरी वाटतंय की तुमचा मॅनेजमेंट सायन्सचा अभ्यास झालेला आहे का? 90% ऑफ द केसेस जिथे स्टॅग्नन्सी आणि डिक्लाइन येतो तिथे हा उद्योजक चांगल्या पॅच मध्ये गाफील राहिल्यामुळेच तो पॅच येत असतो. आपण जर उद्योगाची टाइमलाईन पाहिली आणि त्याला 3-3 वर्षामध्ये डिवाइड केलं, एखादा उद्योग जेव्हा सुरू होतो ना, सुरुवातीला तो स्ट्रगल करत असतो म्हणजे नक्की काय करत असतो, तर तो अनेक प्रश्नांची उत्तरं शोधत असतो. आणि जसजशी त्याला ती उत्तरं मिळत जातात तसा त्याचा ग्रोथचा ग्राफ वाढायला लागतो. आणि जेव्हा तो एकदा ग्रोथवर असतो ना, त्यावेळेला ही इज एन्जॉईंग दी ग्रोथ. ओके. पण तो जेव्हा ग्रो करत असतो त्यावेळेला हे खाली जर आपण वेळ पकडली, पहिल्या 3 वर्षात स्ट्रगल केला, प्रश्नांची उत्तरं शोधली आणि मग ती मिळालेली उत्तरं घेऊन तो पळायला लागतो. पण तो असा पळत नाहीये ना, टाइमही जातोय. त्यामुळे हे 3 वर्षाचे 6 वर्ष, 6 वर्षाची 9 वर्ष होतात आणि मग कुठतरी 8व्या-9व्या वर्षी त्याला स्टॅग्नन्सी यायला लागते. ती स्टॅग्नन्सी काय येत असते? कारण जसजसा वेळ चाललाय तसतसे तुम्ही ज्या प्रश्नांची उत्तरं शोधली होती ती प्रश्नच इरेलेव्हंट झालेत. आता नवीन प्रश्न निर्माण झालेत. त्यामुळे नवीन प्रश्नांना जुन्या उत्तरांनी फाईट करता येत नाही. आणि ही नवीन उत्तरं शोधण्याचं काम ह्या ग्रोथच्या पिरियडमध्ये, ग्रोथ एन्जॉय करण्याच्या पिरियडमध्ये बऱ्याच वेळेला राहून जातं. इज फोकस्ड ऑन ग्रॅबिंग द ग्रोथ. बरोबर. पण नवीन प्रश्नांची उत्तरं जी शोधत तो होता आधी, ती आता शोधली जात नाहीयेत. आणि त्याला आपण तो गाफील पिरियड म्हणू शकतो.
आणि आता त्याच्याकडे नवीन प्रश्नांची उत्तरं नाही आहेत, बरोबर. कारण आता ऑलरेडी 6 वर्ष गेली आहेत आणि मग ती स्टॅग्नन्सी आहे. त्यामुळे तुम्ही जो इन्फरन्स काढलात तो ऍब्सोल्युटली राईट आहे की गाफील राहण्याची शक्यता खूप जास्त असते. ते घडतंय आणि भारतीय स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेसमध्ये हे प्रमाण खूप मोठं आहे. मग अशा वेळेस तुमच्यासारखी संस्था काय मदत करू शकते अशा संदर्भात? आता हा पुन्हा जो मगाशी आपण एक ग्राफ व्हिज्युअलाइज करायला लावला, ज्यात स्ट्रगलचा पिरियड आहे, त्यानंतर एक ग्रोथचा पिरियड आहे, मग स्टॅग्नन्सी आहे आणि डिक्लाइन आहे. ओके, आम्ही त्यांना ना राईट टाइमला, ज्यावेळेला ते ग्रोथच्या स्टेजला असतात, थ्रू आवर मार्केटिंग अँड अदर ॲस्पेक्ट्स वी रीच आउट टू. आणि सगळ्यात पहिली गोष्ट आम्ही करतो ती त्यांना आमचं एक सेल्फ असेसमेंट टूल आहे ऑन्ट्रप्रिन्युअरसाठी, ज्याला आपण अग्नी परीक्षा म्हणतो. त्यांना ती अग्नी परीक्षेतून जायला सांगतो आणि 13 प्रश्न आहेत. त्या 13 प्रश्नांची उत्तरं ज्या वेळेला तो ट्रुथफुली देतो ना, तेव्हा त्याला लक्षात येतं की समथिंग इज चेंजिंग आणि माझा फोकस नाहीये. आणि ज्या वेळेला हा ग्रोथ पासूनचा स्टॅग्नन्सीचा जो ग्रोथ पासून ते स्टॅग्नन्सी पर्यंतचा जो प्रवास आहे, याच्यामध्ये ना जेव्हा तुम्ही ग्रोथच्या सेंटरला आहात, जेव्हा तुम्ही ग्रोथमध्ये आहात, तिथे ग्रोथ कर्व बरोबर एक लर्निंग कर्व सुरू करणं गरजेचं असतं. म्हणजे तिथे आपल्याला प्रश्न विचारायचा असतो की माझ्या इंडस्ट्रीमधले असे कोणते फंडामेंटल व्हेरिएबल्स आहेत जे बदलत आहेत आणि पुढच्या 3 वर्षात जर ते बदलले तर माझ्या उद्योगावर त्याचा काय परिणाम होणार आहे. आणि जर ते बदलणार असतील तर मला आजपासून काय नवीन शिकायला लागेल. जर माझ्या इंडस्ट्रीतले व्हेरिएबल्स बदलणार आहेत तर त्या बदलणाऱ्या व्हेरिएबल्सच्या अनुषंगाने मला आजपासून काय नवीन करावं लागणार आहे. अँड दॅट इज कॉल्ड स्किल ऑफ अँटिसिपेशन. बरोबर. ओके, सो आम्ही त्यांना ते स्किल ऑफ अँटिसिपेशन तिथून सुरुवात होते. अँटिसिपेट व्हॉट इज चेंजिंग. ओके, या जगातलं सगळ्यात मोठं रेस्टॉरंट कोणतं आहे असं जर तुम्हाला विचारलं तर काय उत्तर असेल तुमचं? जगातलं माहित नाही, कदाचित झोमॅटो आणि स्विगी. नो, कारण रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये लोकेशन अँड दॅट प्रमाइस वॉज अ व्हेरी ग्रेट व्हेरिएबल. पण ह्या 2 कंपन्या किंवा ह्या प्रकारच्या कंपन्यांनी येऊन त्या व्हेरिएबललाच इरेलेव्हंट करून टाकलं. आता माझ्या घरच्या किचन मधून सुद्धा मी रेस्टॉरंट चालवू शकतो. लोकेशन डझंट मॅटर. Absolutely. सो हे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये घडतं. आणि टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट खऱ्या अर्थाने जेव्हा सुरू झाली, ज्या वेळेला चिप्स मॅन्युफॅक्चर झाल्या किंवा मायक्रो प्रोसेसर्स मॅन्युफॅक्चर व्हायला लागले, तर ह्या चिप्सचा किंवा मायक्रो प्रोसेसरचे प्रणेते डॉक्टर मूर यांनी म्हटलेलं की टेक्नॉलॉजिकल चेंज इतका फास्ट होणार आहे की प्रत्येक 18 महिन्यामध्ये इंडस्ट्रीचे फंडामेंटल्स बदलतील. ज्या फंडामेंटल प्रिन्सिपल्सवर तुम्ही चालवत होता तेच बदलणार आहे. आणि ते त्यांनी त्यावेळेला केलेलं जे वक्तव्य होतं ते आज खऱ्या अर्थाने आपल्याला दिसतंय की प्रत्येक 18 महिन्यामध्ये 20 महिन्यामध्ये इंडस्ट्रीचे फंडामेंटल्स बदलत आहेत. मग मी ॲज अ एंटरप्राइज और ऑन्टरप्रिन्युअर त्या अनुषंगाने माझ्याकडे अँटिसिपेशन आहे का, मी एक लर्निंग कर्व सुरू करतोय का, जेणेकरून माझा ग्रोथ कर्व आणि माझा लर्निंग कर्व जिथे इंटरसेप्ट होतो, दॅट इज वेअर आय गेट द नेक्स्ट लेवल ऑफ ग्रोथ. बरोबर. बिकॉज दिस कर्व इज गोइंग टू गो टू स्टॅग्नन्सी आणि तो डिक्लाइन होणार आहे. त्यामुळे इथून सुरू केलेला त्याला सपोर्ट करणारा दुसरा कर्व आणि तो इंटरसेप्ट ज्यावेळेला होतो त्यावेळेला आय गेट द नेक्स्ट लेवल ऑफ दी ग्रोथ. सो ही जी पूर्ण प्रोसेस आहे, या प्रोसेसमध्ये ट्रान्सऑर्गनायझेशन त्यांना मॅनेजमेंट सायन्स आणि त्याच्याच बरोबर एन्शियंट इंडियन नॉलेज, म्हणजे ट्रान्सऑर्गनायझेशन हा फक्त मॅनेजमेंट सायन्सवर बेस्ड कंपॅनियनशिप नाहीये. ते याच्यामध्ये अनेक उपनिषदांमधून आणि वेदांमधून आलेलं ज्ञान जे आहे ते देखील आपण इन्कॉर्पोरेट केलेलं आहे. कारण खऱ्या अर्थाने सस्टेनेबिलिटीचं सायन्स हे आपल्या वेदांमध्ये, आपल्या इंडियन एन्शियंट नॉलेजमध्ये आहे. त्याचा सपोर्ट घेतल्याशिवाय सस्टेनेबिलिटीवर काम करणं
शक्य नाहीये. त्यामुळे इट इज अ कॉम्बिनेशन, मॅनेजमेंट सायन्स आणि वेदांतिक फिलॉसॉफी अशा कॉम्बिनेशन मध्ये आपण स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजला मदत करतो. यातूनच शतकोटी शतायुषी आलं त्याच्यात. आमच्या अग्निपरीक्षा, शतकोटी शतायुषी भव, शाश्वत, अनुभूती हे आमचे काही सर्व्हिसेस आहेत. आणि या सगळ्या सर्व्हिसेसची नावं ही वेदांमधील त्या सायन्सला घेऊन, त्यातली फिलॉसॉफी घेऊन आणि मग त्याला प्रभावीपणे मांडेल असा शब्द मग तो संस्कृतमधूनच मिळू शकतो. मग तो इंग्रजीमध्ये थोडंसं डिफिकल्ट आहे. बरोबर, खरंय. आता जसं आपण म्हटलं की हे भारतीय पारंपरिक जे आपलं ज्ञान आहे किंवा आपलं विस्डम आहे, इंडियन विस्डम आहे, त्याच्या आधारे ही सगळी तुमची संस्था कंपॅनियनशिप देत असते. पण मला जर स्टार्टअप सुरू करायचं आहे, अगदी फ्रॉम द स्क्रॅच इफ आय एम स्टार्टिंग, तर तुम्ही मला काही मदत करू शकता का? आणि असं करणारे जे आज आपल्या प्रेक्षक आहेत की ज्यांच्या मनात विचार सुरू आहे, काही कल्पना आहे, तर त्यांनी नेमकी कुठून सुरुवात करावी आणि त्यांना काय तुम्ही प्रिकॉशन्स सांगा? शुअर. इथे प्रिकॉशन्स विल बी, म्हणजे आमच्या पर्वीमध्ये इथे कॉशन्स विल बी द प्रायमरी थिंग. ओके. आता आम्ही सध्या काय करतोय तर आमचे दर्पण प्रारंभ हे असे वेबिनार्स, फ्री वेबिनार्स असतात, ज्याच्यामध्ये हे जे नवउद्योजक आहेत किंवा उद्योजक होण्याची इच्छा ज्यांची आहे यांना आपण वेबिनार्स थ्रू अवेअरनेस देत असतो. ओके. जर इंटरनेटवर गेलात तर दर्पण बाय ट्रान्सफॉर्मेशन, प्रारंभ बाय ट्रान्सफॉर्मेशन जर तुम्ही टाकलं तर ते तुम्हाला मिळेल. पण ज्यावेळेला एक स्टार्टअप सुरू करण्याची ज्यावेळेला इच्छा असते एखाद्या व्यक्तीमध्ये, त्याने सुरुवातीला काय करायला पाहिजे, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे, हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपली कोटी उड्डाण म्हणून एक फेसबुक पब्लिक कम्युनिटी आहे. त्या कम्युनिटीमध्ये एखादा व्यक्ती आला, इट इज अ फ्री कम्युनिटी. तिथे त्याला ना वेगवेगळ्या माध्यमातून, मग ते व्हिडिओ असेल, एखादं पोस्टर असेल, एखादी केस स्टडी असेल, या माध्यमातून अवेअरनेस पहिला दिला जातो. मोटिवेशन पहिलं दिलं जात नाही. कारण आम्ही, म्हणजे संस्कृतमध्ये एक म्हण आहे, प्रथम ज्ञानम तत प्रयुक्ती. पहिलं ज्ञान आणि त्याच्यानंतर मग मोटिवेशन. सो त्याला पहिलं अवेअर केलं जातं की उद्योग म्हणजे काय, एंटरप्रेन्योरशिप म्हणजे काय. म्हणजे बरेच मिथ आहेत. उद्योग म्हणजे ग्रीड, उद्योग म्हणजे भरमसाठ पैसा कमवणं, पैशासाठीच उद्योग केला जातो. हे आहेत, हे सगळे बाय प्रॉडक्ट आहेत. पैसा, वेल्थ, नाव, फेम, हे सगळं बाय प्रॉडक्ट आहे तुमच्या कॉस्मिक पर्पजचं. आणि मग तिथे कुठेतरी त्याला ना हळूहळू काही गोष्टी इंड्यूस केल्या जातात, ज्यातून तो पर्पज कडे विचार करायला सुरुवात. तुम्ही म्हटलं की मी एक स्टार्टअप सुरू करणार असेल तर मी काय करायला हवं. आता कसं झालं, स्टार्टअपची इकोसिस्टम आपल्याकडे चांगली डेव्हलप होते, त्यामुळे ना ते मोटिवेशन टू स्टार्टअप हे खूप जास्त आहे. पण मग मोटिवेशन कधी कधी घातक असू शकतं. म्हणून सगळ्यात पहिलं मी हे का करतोय, मला हे का करायचंय, पैशाच्या बियॉन्ड जाऊन का करायचंय, पॅशनच्या बियॉन्ड जाऊन का करायचंय. म्हणजे मी माझा हा दृष्टिकोन बदलतो ना. पैसा कमवायचा आहे, उद्योजक म्हणून पैसा कमवायचाच आहे, पण तो बाय प्रॉडक्ट म्हणून येणार असेल तर, सो बाय प्रॉडक्ट विल बी स्मॉलर दॅन द मेन प्रॉडक्ट, राईट. मग तो जर बाय प्रॉडक्ट म्हणून येणार असेल तर, आणि मग त्याहीपेक्षा काहीतरी महत्वाचं आहे, ह्या विचाराने जेव्हा मी सुरू करतो ना, त्या विचारातच मी ना मला भविष्यात येणाऱ्या अनेक अडचणींचं सोल्युशन शोधत असतो. असं म्हटलं जातं, द सिग्निफिकंट प्रॉब्लेम दॅट वी आर फेसिंग टुडे इज द रिझल्ट ऑफ शॉर्ट टर्म सोल्युशन्स वी हॅव कम अक्रॉस yesterday. So if I start with the short term, I am creating challenges. So let me start with something which is सस्टेनेबल. which is sustainable, which is encompassing the universe. मी उद्योग सुरू करतोय ह्या जगाला एक चांगली जागा बनवण्यासाठी, एक चांगलं प्लेस बनवण्यासाठी, आणि त्यातला एक हिस्सा मी उचलतोय. उदाहरण द्यायचं झालं तर डॉक्टर व्ही, ज्यांनी अरविंद आय केअर सुरू केलं, रिटायरमेंट नंतर स्वतःची सगळी रिटायरमेंटची पुंजी वर राहत्या घरावर कर्ज
घेऊन या माणसाने एक आय केअर क्लिनिक सुरू केली, जी आज जगातली सगळ्यात मोठी आय केअर सिस्टम आहे, भारतातली नव्हे जगातली. आता ही त्यांना काही पैसे कमवायचे होते म्हणून नाही केले. पैसे कमवले का? हो, पण सुरुवात जी होती ना ती ह्या विचाराने झालेली, या जगातली गरज नसणारा जो ब्लाइंडनेस आहे, जो क्युरेबल आहे, तो का असावा, तो का तो मी इरॅडिकेट करू शकतो का? आता हा विचार हा कधी संपणार आहे का? जर हा विचार संपणार नाही तर तो उद्योगही संपणार नाही. आणि इट इज नॉट ए एनजीओ बाय द वे. मला तेच विचारायचं होतं की असं जर समजा मी एखादा कन्झ्युमर रिलेटेड प्रॉडक्ट मध्ये आहे किंवा अशा सर्व्हिसेस मध्ये आहे, तरी पण हा विचार लागू पडतो का? हिंदुस्तान लिव्हर किंवा हिंदुस्तान युनिलिव्हरच्या सुरुवातीच्या ॲड जर तुम्ही बघाल तर त्या ॲड असायच्या की आम्ही कपडे छान धुतो, खूप झाग येतो, हे सगळं. आताचे ॲड बघा, यु नो, शेअरिंग prepares your kids for life. They are promoting this philosophy. Product is getting sold as a byproduct. Sharing prepares your, that is what they are promoting now. बरोबर. You know, नायकीच्या ॲड मध्ये शू कधी कधी दिसतच नाही. What they are saying, if he can do, you also can do. Just do it. बरोबर. Right? So they are ultimately promoting a philosophy. आता तुम्ही आम्ही त्याला मार्केटिंग गिमिक म्हणू शकतो, पण अशी अनेक लोक असतील ती ॲड बघून इन्स्पायर होऊन बॅडमिंटन कोर्टला जात असतील ना. बरोबर. इन्स्पायरिंग विचार पोहोचवण्याचं माध्यम झालेलं आहे. मला वाटतं जावेद हबीबांसारखं एक अतिशय लोकप्रिय सलॉनची चेन आहे, त्यांच्याबरोबरही तुम्ही जवळून काम केलं आहे. माझे पार्टनर रोहित अरोरा, त्यांनी खूप क्लोजली त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. ज्यावेळेला आम्ही त्यांच्याबरोबर काम सुरू केलं त्यावेळेला इट वॉज अ 50 सलॉन कंपनी, यु नो. आणि ज्यावेळेला आम्ही आमची कंपॅनियनशिप पॉज घेतली त्यांच्याबरोबर, त्यावेळेला आम्ही ऑलरेडी 800 सलॉन्सपर्यंत पोहोचलेलो आणि आज ही कंपनी 1200 सलॉन्स चालवते. आता इथेही बघा, हाऊ कॉस्मिक पर्पज कॅन रिलेट टू अ सलॉन, यु नो. आपल्याकडे ना न्हावी किंवा बार्बर, यु नो, तसं पाहिलं गेलं तर त्याला खूप असं काही एक स्टेचर नाही आहे. पण आज ज्यावेळेला हेअर स्टायलिस्ट म्हणतो ना, ही हॅज अ स्टेचर. बरोबर. जावेद हबीबने इतक्या वर्षाच्या जर्नीमध्ये किती टर्नओव्हर केला आणि किती प्रॉफिट केला, त्यापेक्षा किती हेअर स्टायलिस्ट जन्माला घातले. एका बार्बरला त्या स्टेजमधून हेअर स्टायलिस्टच्या स्टेचरला घेऊन जाणं, स्किल अपग्रेडेशन, त्याचं स्किल अपग्रेडेशन आणि त्याचबरोबर त्याला समाजामध्ये एक मानाचं नाव देणं, स्टेटसही अपग्रेड केलं. आणि आम्ही मेरू बरोबर काम केलं. मेरू कॅब्स कंपनी, जी भारतातली पहिली रेडिओ कॅब कंपनी. मी पर्सनली तिथे कॉन्सेप्च्युलायझेशन पासून इन्व्हॉल्ड होतो त्यांच्या प्रमोटर बरोबर. इथे आपल्याकडे टॅक्सी ड्रायव्हरची काय स्टेटस होतं? टॅक्सी ड्रायव्हरला शॉफरचा स्टेजला घेऊन जाणं. जर 8,000 गाड्या चालवत असतील, प्रत्येक गाडीवर 2 म्हटलं तर 16,000 लोकांना त्या काळ्या पिवळ्या टॅक्सीमध्ये धूळ खात आणि प्रदूषण खात फिरणारी जमात 40, 45, 50 वर्षी आयुष्य संपून जायचं. त्यांना AC कारमध्ये विथ रिस्पेक्ट. हा जो बदल आहे ना, हा किती टर्नओव्हर केला ना ह्याच्यापेक्षा जास्त आहे. मी तिथे इतकं काम केलं की मी आजही हैदराबादला गेलो ना आणि हैदराबाद एअरपोर्टच्या बाहेर पडलो आणि मी फक्त 5 मिनिटं त्या टॅक्सीजच्या अराउंड एक ना एक ड्रायव्हर येतो, हात पकडतो, अरे सर चलिये. कारण की या सगळ्यांना ट्रेन करण्यामध्ये, यांची लाईफस्टाईल अपग्रेड करणं किंवा यांचं स्टेचर अपग्रेड करणं म्हणजे नुसतं काही दिलं म्हणून होत नाही. त्यांचे स्किलसेट बनवावे लागतात, त्यांच्या माइंडसेटवर काम करावं लागतं. आणि हे ते काम केलेलं आहे आणि ही पोच पावती मिळते ज्यावेळेला एखादा ड्रायव्हर येऊन म्हणतो की सर मैंने ना 7 साल पहले आपका प्रोग्राम अटेंड किया था अँड इट हॅज चेंज माय लाईफ आणि चला तुम्हाला कुठे जायचं आहे. दॅट ही जी अचीवमेंट आहे ना, हा जो आनंद आहे उद्योग करत असताना, हा कुठेही जाऊ शकत नाही. ह्याची इंटेन्सिटी कधीच कमी होणार नाही. तुम्ही आईस्क्रीम खाल्लं, त्याची इंटेन्सिटी झाली, संपली काही काळाने. पण हा जो आनंद आहे ना, हा कधीही डायल्यूट होत.
तुमच्या संभाषणातून जे लक्षात येते सर की एका बाजूला आपण तत्वज्ञानाचा हात पकडून ठेवणं, आपल्या भारतीय विद्वत्तेचा, भारतीय परंपरेचा हात पकडून ठेवणं, आणि दुसऱ्या बाजूला आपण व्यवस्थापन उत्तम पद्धतीने करणं, या दोन्हीचा जर समतोल साधला तर यश विनर बनणं शक्य आहे. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. विनर बनायचं झालं तर व्यवस्थापन शास्त्र आणि तत्वज्ञान. आणि तत्वज्ञान ज्यावेळेला मी म्हणतोय त्यावेळेला फक्त फिलॉसॉफी नाही तर स्पिरिच्युअल अलाइनमेंट, आध्यात्मिक तुमची जी जोड आहे ती खूप गरजेची आहे. रादर कधी कधी आम्ही म्हणतो व्यवस्थापन शास्त्रापेक्षाही जास्त महत्वाचं एका उद्योजकासाठी जर काय असेल तर त्याची स्पिरिच्युअल अलाइनमेंट, त्याचं स्पिरिच्युअल क्लेन्झिंग हे खूप महत्वाचं आहे. आपल्याला तत्वज्ञान आणि व्यवस्थापन याची सांगड घालत यशाचा जो एक मंत्र आहे, जो प्रत्येक उद्योजकासाठी किती गरजेचा आहे ते नक्कीच लक्षात आलेलं आहे. आणि शतकोटी शतायुषी हा आशीर्वाद केवळ आशीर्वाद न राहता ते प्रत्यक्षातलं वास्तव व्हावं यासाठी ट्रान्सगनायझेशन सारखी संस्था कार्यरत आहे आणि त्यांचं मार्गदर्शन आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला मिळालं. सर, तुम्ही कार्यक्रमात सहभागी झालात यासाठी मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. यशाचे असेच नवीन मंत्र, नव्या दिशा घेऊन भेटूया विनर्स टॉक शोच्या पुढील भागामध्ये.